नमस्कार. विदर्भ न्यूजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आपण अशा व्यक्तींची ओळख ही समाजाला करून देण्याचा प्रयत्न करीत असतो ज्या व्यक्तींनी समाजामध्ये काहीतरी आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असाच एक आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करणारे माहूर तालुक्यातील माहूरपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावरती असलेले पारडी या गावचे रेवा नाईक तांडा येथील सरपंच सुदर्शन नाईक आज आपल्यासोबत आहेत. सुदर्शनजी, विदर्भ न्यूजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर्वप्रथम आपलं जे सध्याचं आपण आज या गावचे 2 वर्षापासून सरपंच आहात. स्वातंत्र्यापूर्वीचं आपलं जे रेवा नाईक तांडा गाव होतं, हे रेवा नाईक तांड्याच्या या गावची अवस्था कशी होती? ह्या गावाची अवस्था अशी होती की कोणी येत पण नव्हते कर्मचारी, कोणाला माहिती पण नव्हतं की हा तांडा इथे आहे म्हणून. कारण की एक बंजारा समाजाचं गाव, कारण की टोटलच तिथे लोक बंजारा समाजाचेच होते आणि शिक्षणामध्ये आमचे लोक खूप पुढे आहेत त्या गावातले. कारण की माझ्या फॅमिलीमधले डॉक्टर इंजिनियरची खूप संख्या आहे. कारण कर्मचारी नंबरला, सेकंड नंबरला आपला तांडा येतो. तरीसुद्धा ह्या गावातले जे राजकीय आहे नेते आहेत फक्त दुसऱ्यावरून अवलंबून होते. आणि 2 वर्षापूर्वी मी जेव्हा आलो इथे, अवस्था अशी होती की इथे गटारं साफ करायचे की नाही विचार करायचे, खंब्यावर लाईट लावायचे की नाही हे पण विचार करायचे. स्वच्छता 0% होती, लोकांमध्ये सुधारणा 0% होती. लोक गुटखा, तंबाखू, सिगरेट याचं एकदम खुलेआम व्यापार चालायचं. आणि मला तेव्हा कळलं की बाबा आता लोकांमध्ये हे जागरूकता निर्माण कशी करायची. तर माझी मोहीम होती फक्त लोकांच्या हितासाठी. लोकांचे जे छोटे छोटे प्रश्न आहेत ते कोणी पण सोडू शकतं, ज्यांनी लोकांनी जर मनावर घेतलं. ह्याला नेत्याची गरज नाही, काय नाही. पण मी माझा फर्स्ट स्टेज जेव्हा उचललं, मी लोकांमध्ये आधी वावरलो, त्यांचे मुद्दे मी समजून घेतलं. समजून घेतल्यानंतर खरोखरच वाटायचं की बाबा ह्या गावात नुसतं पैशावरच राजकारण चालतो आहे का. जर मी पैसे 500 रुपये दिलं तरच माझा घरकुलमध्ये नाव यायला पाहिजे, 2000 दिलं तर माझे पैसे भेटले पाहिजे. शौचालयाची काय 0 लेवल होती, शौचालयाचे एक पण बांधकाम नव्हतं. त्यानंतर बेसलाईनमध्ये मी जेव्हा ग्रामसेवक जाधव म्हणून होते तेव्हा, विनोद जाधव म्हणून, त्यांना विचारलं की बाबा आपल्या ग्रामपंचायतीत किती असे शौचालय आलेत की आपण त्यांना स्वच्छता अभियानमध्ये घेऊ आपण. तेव्हापासून मी 80 संडासांचे बांधकाम केलं, जेणेकरून मला वाटते 50% कम झालं. कारण की जे लोक बाहेर डबा घेऊन जायचे त्यांना हे हळूहळू सवय त्यांची कमी झाली. आता मला वाटतं की 80% आपण त्यांच्यावर हे केलं, म्हणजे कंट्रोल केलं. त्यानंतर बेसलाईनमध्ये जे शासनाची निधी होती, म्हणजे तुम्ही शौचालय बांधा आम्ही तुम्हाला बक्षीस म्हणून देतो, शासनाचं योजना होती. पण मी त्यांना वेगळं रूप दिलं की बाबा तुम्ही संडास बांधा, थोडेफार पैसे तुम्ही टाका, नाही बक्षीसच तुम्हाला बांधण्यासाठी. कारण की सर्वसामान्य लोकांकडे पैसे नव्हते. आणि जेव्हापासून मी ग्रामपंचायतमध्ये आलो आहे तेव्हापासून एकच मुद्दा राहते की मला जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना सहज त्यांची लाभ मिळावा. म्हणजे त्यांना 2 रुपये कुठं खर्च करायची गरज नाही. ग्रामसेवकाकडे काम असेल तर काम झालंच पाहिजे, सरपंचाकडे सिग्नेचर पाहिजे तर झालीच पाहिजे. योजने अशा आता मला एक कळतं की ह्यामध्ये जे राजकीय नेते आहेत त्यांनी फक्त आमच्या मतदानावर राजकारण केलं आतापर्यंत. जेव्हा आमचं काय अडलं असेल तेव्हा त्यांनी हो म्हणून टाळून दिलं आतापर्यंत. कारण की मला एवढं राजकारणाचा अनुभव नव्हता. मला सोशल वर्क हे आपल्या रक्तातच आहे. कारण की आमच्या आजोबांनी ते करत गेले, आमचे वडील पण तेच करत गेले. आपल्या जे गावाचं नाव आहे रेवा नाईक, हो ते आजोबाच्या नावाने. मला एक गोष्ट सांगा की रेवा नाईक तांडा हे जे गाव आहे आपलं, याची लोकसंख्या पूर्णतः किती आणि या गावामध्ये एकूण घरांची संख्या किती आहे? अच्छा, आत्तापर्यंत लोकसंख्या जी आहे ते 1100-1200 पर्यंत झालेली आहे. म्हणजे 2010च्या जनगणनेनुसार आता वाढली असेल कदाचित. आणि आपले जे मतदार बंधू आहेत ते 979 आहे. म्हणजे एवढे 100% मतदान होत नाही, 500-550 पर्यंत जाते. कारण की आमचे 979 गाव आहे. आणि घरांची संख्या 250 आहे. 250 घरं आहेत. आणि सद्यस्थितीमध्ये जिथून आपण म्हणजे माहूरपासून 12 किलोमीटरवरती आपल्या गावाचा फाटा लागतो. हो. आणि तिथून आपल्या गावाला सुरुवात होते. हो. तर मी जसं आता आपल्याला विचारलं की आपला जो हे होता
स्वातंत्र्यापूर्वीची जी अवस्था होती ती अशी अतिशय बिकट बिकट होती. तर नेमके आपण आता बोलताना एक गोष्ट आणखी ही सांगितली की आपल्या गावातली पुष्कळ जी मंडळी आहे जी शिक्षित आहे. मग नेमकं आज आपण सरपंच आहात, आपलं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे आणि सरपंच होण्याच्या पूर्वी म्हणजे या गावी येण्याच्या पूर्वी आपण काय करीत होता? बरोबर. ॲक्च्युली मी जेव्हा इथं शिकायला होतो, मी रेणुका कॉलेजलाच होतो. मी माझा BCAचा इथं फर्स्ट इयर चालू होता. एक अशी घटना घडली होती, माहूरमध्ये आलो होतो मी, एक्झामसाठी आलो होतो मी, फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम होती माझी. तर एक मुलगा मला फोन केला की दादा मला गॅस भेटत नाही आहे. तर मी सहज गेलो, गॅस एजन्सीवर गेलो, विचारपूस केलं की बाबा काय का देत नाही. म्हणे बुकिंग करायची आहे. बुकिंग केलेली होती, बुकिंग कॅन्सल झाली. मग मला जेव्हा त्यांच्याशी बोलताना कळलं की ऑलरेडी ते बुकिंग झालेली होती आणि गॅस तो देणार होता आणि सडनली त्याला हो म्हणत नाही म्हणून दिला. आणि बाहेर इन्क्वायरी केली की बाबा बाहेर तर गॅसची वाटप होत आहे, कोणाकडून 100 रुपये 50 रुपये एक्स्ट्रा घेऊन त्यांना गॅसेस देत आहेत. तर माझी भांडण तिथे झाली. एका ढगे म्हणून आहे मुलगा, तो काउंटरला होता. त्या मी सुमित राठोडला फोन केलं, भाऊ म्हटलं हे कसे का प्रथा आहे म्हटलं. नाही म्हणे तुला ओळखत नाही, तू कोण आहे बे म्हणून मला बोला. तर ते थोडं मी चिडलो होतो. त्या माझ्यावर अट्रॉसिटी झाली ती. त्यानंतर मी परत मुंबईला गेलो. मी ॲक्च्युली माझा होम प्रोडक्शन आहे मराठी पिक्चरचा, म्हणजे प्रोडक्शन्स म्हणून. महेश काचळे माझा तो डायरेक्टर होता. त्या अगोदर मी माडा हाऊसिंग बोर्डला कामाला होतो, वर्ल्ड बँक प्रोजेक्ट म्हणून. आपल्या कलानगरलाच होतो आणि मातोश्रीच्या समोर बिल्डिंग आहे ती. तिथून मग आपलं कसं इथले टोटल मुलं तिथे यायचे, त्यांना राहण्यासाठी मदत करायचं, त्यांना जॉबसाठी मदत करायचं. म्हणजे असे काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण त्यांना मदत करत गेलो. जेव्हा मग मला कळलं की बाबा इथं आता माझ्या नोटबंदीमध्ये पण खूप काय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, माझी गाडी चोरीला गेली. तर मी त्या फेजमधून निघून मग म्हटलं आईवडिलांकडे राहावं. कारण की मोठे बंधू आमचे नांदेडला राहतात, माझ्यापेक्षा मोठं स्टॅम्प ड्युटी ऑफिसला आहे, बांद्राला आहे. घरी आईवडिलांकडे दुर्लक्ष व्हायलं. आणि जेव्हा इथं आलो तेव्हा माझे असे भरपूरसे मित्र आहेत. सोनू चारभाई म्हणून आहेत, जित्तू आहे, कार्तिक आहे, असे सगळे मंडळी मला एकदम बोलले की नाही आपण राजकारणात प्रवेश करू म्हणे. मग ज्योतिबा दादाची माझी भेट घेतली. ज्योतिबा दादांना आम्ही भेटलो. दादा म्हणे सुदर्शन तुला तालुका संघटक म्हणून पद देतो आणि तुला शब्द देतो म्हणे मी, एक दिवस तुला मी तालुका प्रमुख करणार म्हणे. आणि मला विश्वास आहे म्हणे तू 400च्या स्पीडनं तू पुढे जाशील म्हणे, हे माझा निश्चित अभ्यास आहे म्हणे. आणि मी तुला एक दिवस तालुका प्रमुख करतो. तिथून मग माझा आत्मविश्वास पण वाढला. आणि गोरगरिबांचे मुद्दे जे होते ते इथं बसवून किंवा पोलीस स्टेशनला बसवून केसेस होऊ दिलं नाही, आत्तापर्यंत गुन्हे दाखल होऊ दिलं नाही. आणि जर मिटवायचा प्रश्न तर तसं मिटवलं. आणि कोणत्याही कर्मचाऱ्यांनी आपल्यासमोर कधीही अशा पद्धतीचं डिमांड नाही केलं की मला 5-10 हजार द्या. प्रत्येक आमचे जे गोरगरीब मुलं आहेत त्यांना मदत करत गेलो आणि हळूहळू थोडा व्हायरल झाला. आणि माझं एकच इंटेन्शन आहे की समाजात जेव्हा आपण काम करत असताना जर हा एक इंटेन्शन घेतलं की बाबा नाही मी काम करतो मला ह्याचं फळ भेटलंच पाहिजे, मला राजकीय क्षेत्रात उतरलं की मला निवडणुका लढलं की मी जिंकलोच पाहिजे, हे सगळं आपल्या कर्माचा खेळ असतो आणि निस्वार्थाचा एक हे असते. त्यामुळे मी फक्त माझा इंटेन्शन एकच आहे, आपल्याकडून जेवढी मदत होते तेवढी मदत लोकांना करावं. आणि दुसरी गोष्ट, पहिला माझा गाव सुधाराव, नंतर मी लोकांच्या मदतीला पुढे जाऊ, त्यांच्या गावाला जाऊ, त्यांना भेट देऊ, त्यांना सांगू की ग्रामपंचायत घ्या. अशा पद्धतीनं माझा एक विचार चालू आहे आणि करत राहतो मी. कोणाकडून अपेक्षा नाही, काय नाही, फक्त मदत करावं. आपल्याकडून त्यांनी एवढ्या आशा अपेक्षांनी फोन करतात, आपल्याला सांगतात की दादा हे काम आहे, ते काम आहे, तहसीलदारकडे हे काम आहे, आमच्या पोलीस स्टेशनमध्ये हे काम आहे. तर सरळ आपल्या एका निस्वार्थपणाने आपण काम करत गेलो. कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ नाही. जरी फ्युचरमध्ये एकीकडे असं स्वार्थ आला आणि एकीकडे असं समाजकारण आलं की मी समाजकारणाला हे करेल. मी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सगळीकडे सध्या घरकुलांचं वाटप हे सुरू आहे. हो. तर नेमकं आपल्या रेवा नाईक तांडा इथे आजपर्यंत आपल्या माध्यमातून 2 वर्षांमध्ये आपण किती घरकुलं दिलेले आहेत आणि किती घरकुलंही तयार आहेत? जेव्हा मी आलो होतो ग्रामपंचायत निवडणुका जिंकून, ॲक्च्युली मला लढायचंच नव्हतं. कारण की ज्योतिबा दादा म्हणे की सुदर्शन आपल्याला जेव्हा समाजकारणात काम करायचं असते म्हणे तेव्हा कुठल्या तरी क्षेत्रात पहिले एंट्री करून त्यातलं पर्टिक्युलर आपल्याला अभ्यास झालं पाहिजे.
आणि दादाच्या आदेशानेच मी ग्रामपंचायतला उभा राहिल्यानंतर मला जिंकलो, पण पॅनल सगळं जिंकलो. त्यानंतर मी पहिला जेव्हा बघितलं की अगोदरची यादी काढली मी घरकुलाची, फक्त 250 घरांपैकी नाही का 45 घरांचेच त्या यादीमध्ये नाव आहे. मग मी सर्वे केलं की बाबा काय कारण होतं. काही लोक जे विरोधक आहेत त्यांनी मला सांगितलं की नाही, आपली यादी होती म्हणे, 100-150 लोकांची यादी होती, पण ती यादी पैसे नाही दिल्यामुळे ती फाडल्या गेली म्हणे. आणि एवढ्याच लोकांची यादी 40, 45, 50 लोकांची यादीवर गेली आणि तेवढीच यादी मंजूर होऊन आली. मग मी काय केलं की डची यादी बनवलं. डची यादी बनवताना आता माझ्या गावात 3 वार्ड आहे. आदिवासी तिथे आहेत 4 सीट आणि सामान्य आहे 3 जनरल. तर आदिवासीचे घरं तिथे नाहीत, जे आपण बोलतो SC STचे तेवढे घरं नाहीत, एकच घर आहेत. तरी आता शासनाचा जो हे आहेत आरक्षणाचा, ते आपण त्याला हे करू शकत नाही. आणि त्यानंतर यादी काढली तर सगळे श्रीमंत लोक, कोणी ज्यांचे पक्के घरकुल आहेत त्यांचेच नावं दिसत होते. मग मी ठरवलं यादी बनवताना SC ST, त्यानंतर निराधार, त्यानंतर नाही का भूमिहीन, त्यानंतर सर्वसामान्य, आणि ज्यांना मग योजनेमध्ये बसू शकतात तशा फॅमिलीला मी 207 घरकुल मंजूर करून घेतलेली आहे. म्हणजे आतापर्यंत 207 घरकुलाचं मंजूर झाली नाही, मंजूर झालेली आहे. आता पुढच्या वर्षापासून चालू होईल. पुढच्या वर्षी हो. सध्या आता 45 घराचं मधून नाही का 15 झालेत आहेत आणि बाकी आहेत काही. पुढचं जे आपलं आता आपल्याकडे 2 वर्ष आपल्याला झालेले आहेत सरपंच म्हणून, या गावचे सरपंच होऊन पुढचा जो 3 वर्षाचा आपला टप्पा राहणार आहे, त्या टप्प्यामध्ये आणखी कुठल्या कुठल्या योजना ह्या आपल्याला आपल्या गावासाठी राबवायच्या आहेत? आणि जेव्हा मी वचननामा छापलं होतं, यात माझा पहिला होतं शाळा. कारण की शाळा अशी होती की आमची त्यामध्ये बसण्याचं बिलकुल अजिबात मन नाही लागायचं मुलांचं. डिजिटल बनवलं, त्यामध्ये कम्प्युटर वगैरे सगळं सिस्टम वगैरे ठेवलं आणि स्वतःच्या खर्चाने सगळं कलर वगैरे करून, म्हणजे मुलांना ते कार्टून्स वगैरे त्यांच्या माध्यमातून मेसेज चांगले आणि बाराखड्या वगैरे सगळं ते काढून घेतले मी. आणि त्यानंतर ते शाळेचं झालं. त्यानंतर लाईट गावात दुरवस्था होती, म्हणजे मी इथून मुंबईवरून गेल्यानंतरच मी लाईट लावायचं आणि मीच लावायचं, सरपंचाचा काही विषय नव्हता यामध्ये. तर लाईट लावणं, लोकांची सेवा करणं, पहिला काम तो केला. माझ्या गावातले गरजू जे आता मला लागते, नळ योजना, माझ्या गावातल्या ते नळ योजना एक खंडित झालेल्या मला वाटते 20-25 वर्ष झालेले, जुनी होती. आता मी नवीन मंजूर करून आणलं आहे, ते 85 लाखाची आहे. तिचं एस्टिमेट बनलं 63-65 लाखाचं एस्टिमेट बनलं. आणि जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरला मी विहीरची जमीन घेतली आणि ते आता त्यावर सध्या ते आपल्या कर्जमुक्तीमध्ये ते स्टे दिलं आहे, जरा म्हणजे तात्पुरता स्टे दिलं आहे. माझं स्वप्न आहे की एकदा नळ वगैरे झालेत की मी CC रोड करू. CC रोड केल्यानंतर, म्हणजे आधी जर मी पाईपलाईन केलं नंतर केलं तर CC रोड फुटते, म्हणून पाईपलाईन आधी झाली पाहिजे, नंतर CC रोड झाली पाहिजे. काम एकदा येते ग्रामपंचायतला. लोकसंख्या कमी असल्यामुळे मला निधी येत नाही आपल्या 14-20ची, आणि पेसा अंतर्गत माझं गाव नाही, पेसामध्ये नाही. त्यामुळे जे काय रक्कम आहे त्यामध्ये मी ॲडजस्टमेंट करून जिथे मला चांगलं करायचं तिथं चांगलं करत आहे. आणि पहिला माझा गाव असेल वाई बाजारच्या आधी, तिथं मी RO फिल्टर बसवलेला आहे. म्हणजे छोट्याशा गावामध्ये मी RO फिल्टर बसवलं आहे. ती निधी मी तिथे लावलेले आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या गावाला फुल टू प्लॅन आहे, रस्ते, नाली. आणि विशेष म्हणजे माझ्या गावाला अकोडा मुक्त करण्याची मोहीम आपले माननीय इंजिनियर साहेब देशमुख साहेब यांनी मला खूप मदत केलेली आहे. आम्ही 110 मीटर गावात आहे, परत अजून आम्ही वाढून नाही का 110 घेतलं. म्हणजे जे सर्वसामान्याला कोटेशन 3.5 भरता येत नाही, तशा लोकांना आम्ही 750 रुपयेमध्ये मीटर दिले. आणि याच्यामध्ये मला शासनाचा पण खूप मोठा सपोर्ट आहे. आणि विशेष म्हणजे अगोदर लोकांच्या घरावरून खंब्याची तार वगैरे जायची, आता मी कारण गावांमध्ये आपण पुष्कळशा ठिकाणी पाहतो तर आपल्याला दिसते एक गोष्ट ही प्रकर्षाने लक्षात येते गावखेड्यांमध्ये की एक मेन जो असतो तो पोलवरून घेतलेला असतो आणि जमिनीमध्ये त्याचं अर्थिंग. बरोबर. आपल्या गावाला आता केबलचं मला वाटते 60% काम झालेलं आहे.
केबलचं. आणि प्रत्येक लोकांना हे माहिती पडले बाबा केबल बसवल्यानंतर आपल्याला आकोडा टाकता येणार नाही. त्यांनी स्वतःहून आले आपल्याकडे मीटर द्या म्हणून. आणि जे दुसरा टप्पा होता ते 1800-1900 रुपये कोटेशन भरायचं होतं. त्यांनी ते पण चालू आहे. आणि विशेष म्हणजे हे जे योजना मी राबवतो आहे हे शासनाची आहे, माझ्या जवळचे काही नाही. फक्त मदत लागते. स्वतःला जर आपल्याला डीपी उडली, डीपी पाहिजे तर मी स्वतः जाऊन ट्रॅक्टर घेऊन येऊ शकतो. म्हणजे जे काम आपल्याला सोशल वर्कच्या माध्यमातून स्वतः करायला जे आवड आहे, कधी मी असे कामं केलो आहेत की जेणेकरून कोणी करू शकत नाही. मी खंबे उभा करायला पण मी स्वतःच होतो. त्यांना लेबरला कमी हे ताकद लागायची तर आमची ताकद लावायचं आम्ही. म्हणजे अशा पद्धतीनं गावोगावी रोड आणि CC रोडचं प्लॅन केलं. त्यानंतर गावात ते उखंड असते आपलं कचरा वगैरे टाकणं, ते पण हटवण्याचं माझं मोहीम चालू आहे. आणि तिथं चांगली आणि स्वच्छ गार्डन वगैरे छोटे छोटे करू. अंगणवाडी आहे, त्याच्यासमोर एक विहीर आहे, ते एक म्हणजे कोसळलेली विहीर आहे, तिथं एक गार्डन करायचा विचार चालू आहे. म्हणजे जेव्हा माझं गाव कंप्लीट 100% असं हरित होईल, म्हणजे ग्रीन झोनमध्ये येईल, त्यानंतर मला वाटेल की मी 100% माझा गावाचा विकास केला. त्यानंतर मी पुढचा पाऊल उचलेल की खरोखरच मी करू शकतो बाबा, म्हणून मी समाजात येईल आणि लोकांसमोर हात जोडेल की मला काही चान्स द्या, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून मला द्या. जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो, जे काय असेल माझ्या नशिबाला त्यामध्ये मी मेहनत करेल. मी तसं नेमकं आपल्या गावाच्या बाबतीमध्ये मामाचं गाव आणि मामा आणि आपला असा नेमका या रेवा नाईक तांड्याच्या बाबतीतला काय प्रकार आहे? अच्छा, जेव्हा जिल्हा परिषदच्या निवडणुका होती तेव्हा 2 कॅन्डिडेट खूप स्ट्रॉंग होते, ज्योतिबा दादा खराटे आणि समाधान जाधव. त्यामध्ये कॉम्पिटिशन होती आणि मी तालुका संघटक होतो तर मी शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता होतो. आणि माझे वडील राष्ट्रवादीमध्ये म्हणजे समाधान जाधवचा मामा असल्यामुळे त्यांना मदत करत गेले. मदत इतकी भयंकर केली की तो आयुष्यभर विसरू शकत नाही. म्हणजे 90% मतदान ह्यांना जातात आणि गावाचा विकास होत नाही. त्यानंतर आमचे नंदू काका आहे, मी त्यांना माझा प्रश्न मांडला की काका खरोखरच आपल्या गावाची अशी अवस्था आहे, खासदार झाले की निधी येत नाही, आमदार झाले की निधी येत नाही. म्हणजे आपण इतके बॅकवर्डमध्ये येतो की आपल्याला लोक विचारत नाही. आता समाधान जाधव जवळच आहे, जिल्हा परिषद निवडणुका जिंकून आला आणि उपाध्यक्ष बनले झेडपीचे. म्हटलं काका मला काहीतरी तुम्ही मार्ग द्या याच्यावर. म्हणे सुदर्शन तुला मार्ग देतो म्हणे. मी माझे स्टेटमेंट त्यांना दिलं वृत्तपत्रामध्ये. आणि त्यानंतर समाधान जाधवकडून आमचे गावातले लोक प्रत्येक एक आशा अपेक्षा घेऊन असे होते की नाही समाधान जाधव करते सुदर्शन, ज्योतिबा दादा खराब आहे. ज्योतिबा दादांनी कधी विचारलं नाही म्हणे. ते आपल्याला पण वाटत होतं की खरोखर दादा झेडपीला होते बाबा, दिला नसेल किंवा लोकांचे तालमेल बसत नसेल. समाधान जाधव आधीच विरोधक आहे आणि समाधान जाधवच्या नावाने माझा गाव ओळखला जातो, होऊ शकते. तरी मी प्रामाणिकपणे माझ्या दादाशी होतं, मी शिवसेनेचं काम करत गेलो. आणि तेव्हा मला कळलं की आमदार आपल्या समाजाचा, बंजारा समाजाचा, समाधान जाधव बंजारा समाजाचा, आणि विकास का होत नाही बाबा छोट्या छोट्या गावाचे. लागतेच काय गावाला, पाणी लाईटचा प्रश्न नाही माझ्या गावात. दुसरी गोष्ट रस्ते, CC रोडच पाहिजे होती. आणि अशा हळूहळू मी त्या गोष्टीमध्ये गेलो तर समाधान जाधवकडून मला एक अशी अपेक्षा लागली की नाही हे करू शकतात. पण त्यांनी एकदम माझ्या ग्रामपंचायतला मला विरोध केला, माझ्या विरोधात लोक उभं केलं. त्यानंतर मला कळलं की यांची खरी स्थिती काय आहे. त्यांनी 1 रुपयाची निधी आतापर्यंत दिली नाही. म्हणून नाही का आम्ही त्यांना एवढं म्हणजे लक्षात होतं की नाही आता मी जरी लहान असेल कदाचित तो मला रागून असेल, पण बाकीचे जे त्यांचे मामाचे मुलं आहेत, दुसरे बंधू आहेत, जे माजी सरपंच आहे, त्यांना तर देऊ शकतील ना, काहीतरी करू शकतील मदत. अपेक्षा खूप होती. पण त्यांनी रिव्हेंज घेतलं की मध्ये किंवा सुदर्शन नाईक आहे तिथे मी काय काम वगैरे देणार नाही, त्याला आधी विचारात तरच काम देतं. हे लोकांना भूलथापाडे करत आता इथपर्यंत आले. आणि मला एक असा प्रश्न तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे, खरोखरच समाजाच्या नावानं मतदान मागायचं आणि समाजाला जेव्हा मदत असते तुम्ही वर हात कसे का करता? तुम्हाला मदत करायचं आहे ना, समाजाला करा. माझे असे भरपूरसे आमदारांना प्रश्न आहे, समाधान जाधवला आहे, तुम्ही आत्तापर्यंत इतके मोठे नेते झालेत, 16 तालुक्याचे बॉस झाले आणि छोटासा गाव तुम्हाला सांभाळता आलं नाही. माझा गाव तुमच्या गावापेक्षा खूप सुंदर आहे आणि चांगला आहे. तुमच्या छोट्याशा गावाला तुम्ही एक CC रोड टाकू शकत नाही, 2 लाईट लावू शकत नाही. म्हणजे या पदाचा काय अर्थ आहे?
म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे केले तुम्ही स्वतःसाठी केले. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी करायचं, मतदान मागायच्या वेळेस मी समाजासाठी, मी समाजाचा हात जोडून मतदान मागायचं, ही कोणती पद्धत? म्हणजे तुम्ही करा ना. एकतर तुम्ही ना विभाजन करू नका. आमचा समाज, गोरमाटी समाज, मुसीबत आली तर गोरमाटी समाज, इलेक्शन आला की गोरमाटी समाज, काम करायचं असेल समाज आमचा नाही. मग तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीला तुम्ही दुसऱ्यांसाठी धावतात ना, तसं आपल्या समाजासाठी धावा. आज माहूर किनवट तालुक्यामध्ये आमच्या बंजारा समाजाचा संत सेवालाल महाराजाची जयंती तुम्ही चांगल्या पद्धतीनं म्हणू शकत नाही. अर्ध्या प्रोग्राममधून तुम्ही उठून जाता भूमिपूजन केल्यानंतर. म्हणजे तुम्हाला काय संदेशच द्यायची नाही. फक्त तुम्हाला आता एवढंच राहिलं की बाबा जेव्हा इलेक्शन येते जातीच्या नावाने मतदान मागायचं, विकास आला की पळून जायचं. म्हणजे ही मला त्यांची गोष्टी खटकते. आणि आतापर्यंत माहूर किनवट तालुक्याचं नुकसान जे कोणी केलं असेल ते फक्त प्रदीप नाईक आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी केलं. नाही तर आमचा तालुका 1 नंबरवर राहिला असता. 1 नंबरवर राहिला. तिथं जातभेद राहिलीच नसती. पण ह्या लोकांनी स्टंट केलं. जातीच्या नावाने मतदान मागायचं, पडलं तरी जातीच्या नावानेच रडायचं, आलं तरी जातीच्या नावानेच रडायचं, आणि विकासच कुठेच नाही. माझं गाव एक छोटंसं गाव आहे साहेब. मी जे प्रयत्न आज करतोय अक्षरशः कधी कधी मला झोप येत नाही. मला निधी कुठून आणायला. ज्योतिबा दादाला मी असं एक दिवस झाला की दादाला विचार, दादा आपण नांदेड कधी जाऊ, आपल्याला खासदारला भेटायचं, दादा आपण मुंबईला कधी जायचं, आपल्याला निधी आणायचे 25-15ची. मी दादाला सतत सतवत असतो आणि दादा मला प्रत्येक वेळेस म्हणजे त्यांचे फॉलोअप घेत राहतात दादा. आणि चुकीचा मार्ग आत्तापर्यंत त्यांनी दिला नाही. आणि माझ्यासाठी तर ते राजकारणातले गुरु आहे, माझे देव आहेत. आणि मी त्यांना आयुष्यभर तेवढंच मानणार, कारण की अशा लोकांसारखे त्यांचे मतं नाही. चुकीचा मार्ग देणार नाही, चुकीच्या जातीच्या नावाने मतदान मागणार नाही. असेल तर द्या, माझं काम चांगलं पटलं तरच मला मदत करा, नाही तर नाही. एक या आपल्या जाता एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे की गावखेड्यांपैकी जर आपण असा विचार केला की आता अवघ्या काही वर्षांमध्ये म्हणा किंवा काही महिन्यानंतर किनवट हा जिल्हा होऊ घातलेला आहे. हो. आणि हा जिल्ह्याची सुरुवात जेमतेम आता होणार आहे. आणि त्या अनुषंगाने नवनियुक्त जे जिल्हाधिकारी आहे त्यांनी त्याची पाहणी सुद्धा आता काल परवा 16-17 तारखेला येऊन केलेली आहे की हा इथून किनवटचा रस्ता म्हणजे नांदेडपासून किनवटचं जे आजचं अंतर आहे साधारणतः 150 किलोमीटरचं हे अंतर असल्यामुळे नांदेडपासून प्रत्येक कामासाठी आपल्याला जे नांदेडला जावं लागतं, तर त्या अनुषंगाने किनवट जर जिल्हा झाला तर माहूर आणि किनवटचं हे स्वरूप पालटेल. आणि याच्यामध्ये जेव्हा आपले जिल्हा होणार आहे तर माहूरपासून तर किनवटपर्यंत सगळीकडे विकासाचा एक झंझावात होणार आहे. तर याच्यासाठी आपल्या काय योजना आहेत? किनवट जर जिल्ह्यात झालं आणि होणारच आहे, आज नाही तर उद्या होणारच आहे. विशेष म्हणजे जे लोक इथून 150 किलोमीटर प्रवास करू शकत नाही, ते पोचू शकत नाही. जे नेते मंडळी त्यांची दिशाभूल करत राहतात की बाबा मला नांदेड या, मी तिकडे भेटतो, हे काय भेटत नाही. मग इथला जो स्थानिक आहे तो किनवटला सहज जाऊन काम करू शकते. त्याला कळेल की ऑफिसमध्ये काय आहे आणि विकास कामं काय येतील. आता मला जर जिल्हा परिषदमधून योजना माहिती करून घ्यायची असेल, माझे कोण उपाध्यक्ष आहे, कोण अध्यक्ष आहे, काय निधी आहेत, मी सहज जाऊ शकत नाही ना, एवढ्या लांब जाऊ शकत नाही एवढ्या गोष्टीसाठी विचारण्यासाठी. तर किनवट इथून 50 किलोमीटर आहे, मी सहज जाऊन येऊ शकतो, छोटे मोठे काम करू शकतो. आणि किनवट जिल्हा झाला की खूप या मतदारसंघाचा खरंच भाग्य उज्ज्वल होईल आणि सर्वसामान्य लोकांना कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये काय चालू आहे. आता नांदेड जिल्हा इतका मोठा आहे की यामध्ये भरपूरसे असे तालुके आहेत की आम्हाला पण माहिती नाही की इथपर्यंत त्या तालुक्याचं पण ह्या जिल्ह्यात काम होते. पण आम्हाला एक माहूर किनवट तालुका आणि नांदेड जिल्हा एवढं माहिती आहे. म्हणजे लोकांना चांगलं होईल, चांगल्यासाठीच म्हणजे लोकांना उपयोग येईल. आणि मी कलेक्टर साहेबांचा पण खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो की ते आता नव्यानं आलेले आहेत आणि त्यांनी पाहणी पण चालू केली आहेत आणि लवकर जिल्हा व्हावा. एक आपलं मुख्य ज्यावेळी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकाश झोतात आलात तो मला असं वाटतं हनुमान जयंतीचा दिवस होता. आणि हनुमान जयंतीच्या या दिवशी आपल्या माहूर शहरामध्ये एक मोठं प्रकरण घडलं होतं आणि त्या दिवशीचा आपला जो एक रौद्र रूप आपण या गावामध्ये दाखवलं, तर तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे आम्ही विदर्भ न्यूजने ती सर्वात प्रथम बातमी लावली होती. आणि ते आपलं जे रिअल म्हणजे त्याचं जे रिअल शूट आमच्यापर्यंत आमच्या प्रतिनिधींनी
पोचवलं होतं, तर ते तसंच्या तशी बातमी आम्ही लावली होती. बरोबर. आणि त्याच्यामुळे ती बातमी इतकी व्हायरल झाली की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या बातमीची दखल घेतली होती आणि तात्काळ आपल्या इथून म्हणजे आपल्या इथे फौजफाटा हो. आला दाखल झाला होता. तर नेमका हा काय प्रकार होता? हे राजकीय काही षडयंत्र होतं? ॲक्च्युली काय झालं होतं की आम्ही जेव्हा खासदारच्या प्रचाराला आम्ही एक सभा घेतली होती वाई बाजारला, त्या अगोदर राष्ट्रवादीची सभा झाली होती. त्या सभेमध्ये उत्तर प्रत्युत्तर आमचे आदरणीय ज्योतिबादादा यांच्या विरोधात बोलण्यात आलं होतं. त्यानंतर आमचे जे कार्यकर्ते आहेत काही त्यांच्याबद्दल, आणि जो उमेदवार होता हेमंतभाऊ पाटील त्यांच्या विरोधात थोडंसं अवघड भाषा, म्हणजे आपण बोलू शकत नाही तशा पद्धतीची त्यांनी भाषा वापरली. आणि ते भाषा वापरल्यानंतर आम्ही ते बघत होतो की आमचा प्रोग्राम कधी, आणि त्या प्रोग्रामच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं, म्हणजे प्रश्न केले, त्या प्रत्युत्तर आम्ही देऊ त्यांचे. आणि प्रत्युत्तर देताना आम्ही सरळ आणि विकासाच्याच मुद्द्यावर बोललो, असं काय कोणाला शिवीगाळ वगैरे असं आणि तू असा डायरेक्ट नाव घेऊन कोणालाच नाही, ते विकासाच्या मुद्द्यावर झालं होतं. माझं भाषण झालं, त्यानंतर सुमित राठोडचं भाषण झालं. हे भाषण त्यांच्या डोक्यात चांगलंच बसलं सुमित राठोडचा. आणि त्यानंतर काही दिवसानंतर मतदान झालं 18 तारीखला, बरोबर 18 तारखेला मतदान झालं आणि 19ला आपली हनुमान जयंती होती. तर मी स्वतः हनुमान जयंतीचा म्हणजे मी स्थापना केलेली एक मूर्ती आहे तिथे RTO ऑफिस वाई बाजारच्या जवळ. त्या मूर्तीचं पण मला ते पूजा वगैरे करायची होती आणि संध्याकाळी आमचं महाप्रसादचं आयोजन मी केलं होतं. आणि तिथं न करता एक प्रोग्राम होता, तर मी बाहेरगावी गेलो. मग तेव्हा कळलं की मला दादाचा फोन आला, सुदर्शन म्हणे सुमितला असंच झालं, त्याला आपल्याला मदत करायची, आणि मी आहे इस्लापूर म्हणे, मी पोचू शकत नाही, तू पुढे जा, मी तुझ्या मागे येतो, त्याला हॉस्पिटलला घेऊन जा. सडनली मी जेव्हा माहूरमध्ये एंट्री केलो आणि हॉस्पिटलला पोचलो, आणि हॉस्पिटल म्हटल्यावर मी हॉस्पिटललाच जाणार ना, माझं काय भांडणाचं माझ्या डोक्यात पण नव्हतं हे काय विषय आहे ते. पण काही वेळेनंतर मला तिथं रमण जायभाई आपले मित्र आहे, त्यांनी मला सांगितलं की अरे सुदर्शन भाऊ त्याला बेरहम मारहाण झालं म्हणे, आपण माहूर बंद करूया. म्हटलं ठीक आहे, काय विषय नाही, माहूर बंद करू म्हटलं. तर आपल्या कार्यकर्त्यावर मारहाण झाली ना म्हटलं, आपण माहूर बंद करायचं. तर सगळं आम्ही तिथून ताफा घेऊन पुढे आलो. तर मला एक व्यक्तीने असं सांगितलं की बाबा ह्या माणसांनी, ज्या फिरोज दोसानी आणि त्यांची मंडळी जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सुमितला, तिची मुलगी म्हणजे मांडीवर बसून होती म्हणे, त्या मुलीला बघितलं नाही आणि त्याला बेरहम मारहाण झालं म्हणे. तिथं आपलं जे हिंदू समाजाचं जे आपलं श्रद्धास्थान आहे, त्या श्रद्धास्थानात जाऊन असा गोंधळ जर घालत असेल आणि त्या पद्धतीचा महाप्रसादाच्या विटंबना झालेली आहे, तर हे सगळं माझ्या डोक्यात ऑटोमॅटिकच मला राग मला आवरला नाही. माझ्या हातात तो घन कुठून आला तो हातोडा घेऊन मी एका दुकानात गेलो. मी त्या दुकानात एक छोटीशी मुलगी बसून होती काउंटरला. तर माझा मित्र पवन होता, तर कूलरला लात मारल्यानंतर मला कळलं की समोर मुलगी बसून आहे. त्याला मी पवनला बोला, बे मुलगी बसून आहे म्हटलं, तू थोडा उचल म्हटलं ह्याला. तर तिथून ते उचलल्यानंतर आम्ही दुकानाच्या बाहेर आलो. ते व्यक्ती मला भेटले नाही जो माझा टार्गेट होता. त्यानंतर मी त्यांच्या ऑफिसला गेलो, ऑफिस बंद होतं. चौकात आलो, दुकानं ऑटोमॅटिकच बंद झालेली आहेत. त्यानंतर एकदमच ताफा ह्या मुस्लिम समाजाचा आला आणि तिथं मग एकदमच 150-200 अशी संख्या होती, माझ्या एकट्यावर तुटून पडली होती आणि मी एकटाच होतो. मी म्हटलं की मी समोर चालत त्यांच्या अंगावर गेल्यानंतर ते एकदमच मला सगळे तेच दिसायला लागले, बाकीचे चोर तर लपून आहे, समोर कोणी आले नाही. आणि मला आई रेणुका देवीचा खूप मोठा आशीर्वाद आहे, मला बळ दिले आणि त्या भीडला मी कंट्रोल करू शकलो. पोलीस प्रशासनाने पण मला मदत केली. तिथून मग आल्यानंतर त्यांची मंडळी जेव्हा ॲग्रेसिव्ह होऊन मग गावात फिरायला लागले, नारे द्यायला लागले. त्यात आपला स्थानिक आमदार होता, त्यात समाधान जाधव त्यांची टीम घेऊन, तर एकदम गुंडेशाही टीम, एका माणसाला 25-25, 30-30 लोक जाऊन जेव्हा मारतात आणि जेव्हा हे आंदोलनच्या स्वरूपात आणले, त्यानंतर माझं पण इथून पण माझ्या पाठीशी कमीत कमी 3,000 ते 4,000 पब्लिक होती. मी जर मारायला गेलो असतो आणि हिंदू मुस्लिमच्या स्वरूपात जर मी एक पण इथलं मुसलमान राहिलं नसतं, जर मी विचार केला असतं आता मारायचंच मला, पण मला वाटत होतं इथलं गोरगरीब माणूस मरतील. भांडण अजून केलं तर इथला गोरगरीब माणूस हे मोठे लोक फ्री होईल, ह्यांना फक्त गोरगरिबांना संपवायचं आहे.
त्या अनुषंगाने मी मग विचार केला की मला SP साहेबांनी मला फोन केलं, सुदर्शन म्हणे थोडं तू रिलॅक्स हो, आम्ही तुमचं सगळं ऐकून घेऊ, त्यांच्यावर कारवाई करू. आणि अशी कारवाई केली की आमच्यावर 307 झाली. आम्ही तुरुंगात राहिलो 40 दिवस. म्हणजे आमच्यावर तर अन्याय झाला त्यावेळेस, पण ह्या लोकांना ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट द्यायची होती त्या पद्धतीनं भेटला नाही. आणि फ्युचरमध्ये त्यांना भेटेल, कदाचित त्यांचं नशिबानं ते जगतील. पण सुमित राठोडवर अत्याचार झाला, दुसरं म्हणजे आपला समाजाची विटंबना झाली. या अनुषंगाने मी त्यामध्ये ॲग्रेसिव्ह होऊन कुठे आपला समाज असं बळकट राहावं, एकमेकांना ताकद भेटावं, हीच प्रेरणा मी घेत आहो आणि घेत राहील. आणि लोकांना समाजाच्या स्वरूपात वाटणी करणार नाही. हिंदू पण माझे मित्र आहे, मुसलमान पण मित्र आहे. पण काही मुसलमानाचे असे मित्र आहेत माझे जे आता मित्र नाहीत, ते फक्त आपल्या जातीपातीचाच भाषा वापरतात आणि तोडफोडीचंच वापरतात. काही दिवस ते मांडवीला होते, मग सारकानी आले, तिथून पण त्यांना हकलले, आता माहूरला इथून पण हाकलून देऊ आपण. पण याच्या पुढे त्यांनी जर चुका केली तर आपण त्याच पद्धतीने त्यांना प्रत्युत्तर देऊ. धन्यवाद. आपण विदर्भ न्यूजसाठी हा जो वेळ दिला त्याबद्दल मी विदर्भ न्यूजच्या वतीने आपले हार्दिक आभार मानतो. आणि आपलं जे उर्वरित सरपंच पदाचा 3 वर्षाचा कार्यकाळ आहे, हा कार्यकाळ असाच फुलत जाव, बहरत जाव आणि संपूर्ण माहूर तालुक्यामध्ये ज्या आपल्या गावाचा हेवा जसा वाटतो आहे तसं आपलं गाव हे आदर्श गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नामांकित गाव म्हणून उदयास येऊ, अशी आपण आई रेणुकेच्या चरणी इथे प्रार्थना करूया. आणि आपण दिलेल्या वेळाबद्दल आम्ही आपले धन्यवाद. धन्यवाद.